उर्मिलाचा हात आपोआप तिच्या गळ्यातील मंगळसूत्रावर गेला. भीतीची एक थंडगार धार तिच्या पाठीच्या कण्यावरून ओघळत गेली. उर्मिला उलट्या पावलांनी तशीच गणाला घेऊन आतमध्ये निघून आली आणि मागोमाग दार लोटून घेतले. निरंजनच्या घरातून निघता किमान 20 मिनिटाच्या अंतरावर काही वाढ वळणं आणि स्टेशन ओलांडून पल्याड जाताच डॉक्टर भालेराव यांचं पॉश एरियामध्ये पर्सनल क्लिनिक होतं. गौतमने घड्याळात पाहिलं. संध्याकाळचे 7 वाजत आले होते. तरीही रस्त्याच्या कडेने अगदी सामसूम पडलं होतं. पुढं काही अंतरावरतीच रेल्वेचं फाटक लागणार होतं. निरंजनची कार जशी फाटकाच्या अलीकडं आली तसेच फाटकवर रेड लाईट लागली आणि फाटकाचा खांब हळूहळू खाली येऊ लागला. निरंजनने गाडी ब्रेक लावून फाटकाच्या अलीकडं थांबवली. रस्ता निव्वळ सुनसान पडला होता. कारच्या हेडलाईट्सच्या फोकस व्यतिरिक्त आजूबाजूला कोणताही प्रकाश नव्हता. हेडलाईट्सच्या उजेडात हलके हलके धुके तरळताना दिसत होते. निरंजनने मागे वळून पाहिलं तर मागे रस्त्यावर टेल लाईटचा लाल उजेड पडला होता. पाठीमागे एकही गाडी दिसत नव्हती. अजब आहे, आज इथं ट्रॅफिक नाहीये आणि ऐनवेळी हे फाटक पडतंय, निरंजन म्हणाला. अचानक दुरूनच रेल्वेच्या हॉर्नचा आवाज आला. आवाजावरून अंदाज लागत होता की ट्रेन अजून फार दूर आहे. गाडीमध्ये एक रेडिओ टेप होता. संध्याकाळची गाणी ऐकण्यासाठी निरंजनने रेडिओ ऑन केला आणि काही गाणी लावली. कारमधल्या शांततेत जरासा खंड पडला. एक हात खिडकीत ठेवून बोटांनी ताल धरत निरंजन रिअर व्ह्यू मिररमध्ये बघत होता. गौतम इकडे येणाऱ्या ट्रेनवरती लक्ष ठेवून होता. अचानक रिअर व्ह्यू मिररमध्ये निरंजनच्या नजरेतून काहीतरी निसटलं. काहीतरी काळसर सावट अतिशय वेगात अगदी सपाट्याने डावीकडून उजवीकडे धावत गेलं. निरंजन सावध झाला. क्षणभर कस बांधायला वेळ लागला. त्याने मिरर ॲडजस्ट केला. पाठीमागे पुन्हा निरखून पाहिलं. टेल लाईटच्या लाल प्रकाशात एक काळी छायाकृती ज्याच्या माथ्यावर लाल भडक विस्तवागत डोळे झळकत होते. असं हळूहळू गाडीच्या दिशेने मंद गतीने ते सरसावत होतं. गौतम, ज्याची भीती होती तेच झालं. काय निरंजन, काय झालं? मागे वळून बघ. गौतमने सीटवरून पाठीमागे वळून बघितलं. मागच्या काचेतून पलीकडे पाहता फक्त लाल भडक टेल लाईटचा उजेड पडला होता. पाठीमागचा रस्ता पुरता रिकामा पडला होता. मागे कोणीही नव्हतं. निरंजन, मागे तर कोणीही नाहीये. निरंजनने एक बोट पुढे रिअर व्ह्यू मिररकडे दाखवलं. जसे गौतमने आरशात बघितलं त्याला तसे गाडीच्या पाठीमागे भयंकर विद्रूप बिभत्स रूपामध्ये प्रभाकरचं धूळ दिसून आलं. एके बाजूने रक्तबंबाळ चेहऱ्याची चामडी लोळत होती तर दुसऱ्या बाजूने करपून काळ्या पडलेली बाजूची त्वचा अजूनही गळत होती. त्याच्या दोन्ही डोळ्यांना पापण्या नव्हत्या. कवटीच्या खोबणीतून बटबटीत बाहुलीकर डोळे बाहेर निघत होते. त्याच्या अंगावरील कपड्यावर आगीने जळलेली छिद्र होती. त्याचं खरं रूप जसं गौतमने पाहिलं त्याच्या काळजात धस झालं. अंगभर सरसरून काटा फुटला. निरंजन, हे काय आहे? काय हा प्रभाकर आहे? गौतम, त्याचं नाव घेऊ नको. धाड धाड धाड. गाडी एकाच झटक्याने पुढे रेल्वेचं फाटक तोडून थेट रुळावर जाऊन अडकली. गाडीचे दोन्ही बाजूने दरवाजे ऑटोलॉक झाले. गौतमने आपल्या बाजूने तर निरंजनने आपल्या बाजूने दरवाजे अनलॉक करण्याचा प्रयत्न केला, परंतु गाडीचे दरवाजे उघडत नव्हते. दुरून ट्रेनच्या घंटाचा आवाज येत होता. आजूबाजूला मदत करण्यासाठी कोणीही नव्हतं. कारची काच खाली होणे शक्य नव्हते. गौतम, आपण अडकलोय. सगळे काही जाम झालंय. टायर देखील फसलेत. निरंजन, ट्रेन येईल इतक्यात आपण बाहेर पडलो नाही तर आपण दोघेही चेंदामेंदा होऊ. तोच गाडीच्या टपवर काहीतरी चढलं. तो आवाज ऐकताच गौतम आणि निरंजन दोघांची नजर वरती गेली. निरंजनचा हात त्याच्या गळ्यावर आला. गळ्यामधील 16 दात
गळ्यामधील 16 दात अजून सक्रिय झाला नव्हता. त्याचं तापमान थंड होतं. गाडीच्या टपवर काहीतरी ओरखडत चरचरत फरफटत पुढे विंडशिल्डच्या दिशेने सरसावत होतं. विंडशिल्डवरती त्याचा उलटा चेहरा आला. त्याचे 2 निळसर अटळ हात काचेवर पसरले. तो दोघांच्याही मधोमध आला होता. गौतमची तर वाचा बसली होती. निरंजनने जे काही कल्पले आणि योजले होते ते या घडीला सर्व फेल ठरले होते. त्याच्या विद्रूप कुरूप चेहऱ्यावर क्रौर्यपूर्ण आसुरी हसू आलं आणि त्या हसण्याने भीतीमध्ये अधिकच गडद रंग भरला. गौतम निरंजन दोघेही डोळे फाडून त्याच्याकडे बघत राहिले आणि ते धूळ त्या पिशाच त्याने बोलायला सुरुवात केली. उर्मिलेला तूच काय, माझ्यापासून कोणीही वाचू शकणार नाही. आता तू स्वतःला वाचव. तोच ट्रेन काही मीटर अंतरावर आली. तितक्याच प्रभाकरचं अघोरी क्रूर हसू असं म्हणतात घुमलं. पण त्याचं ते हसू फार काळ टिकू शकलं नाही. त्याच जागेवर त्याला आपल्या विरुद्ध शक्तीच्या उपस्थितीची जाणीव झाली. ट्रेन जवळ आली होती. वेळ मंद झाला होता. काचेतून निरंजनकडे पाहताच प्रभाकरचं हसू गायब झालं. काचेतून पल्याड निरंजनच्या मुठीमध्ये बोटांच्या फटीमध्ये वाघाचं सळ होता आणि तीच वज्रमूठ निरंजनने काचेवर मारली आणि क्षणात विंडशिल्डची काच खळकन तडकून फुटली. प्रभाकरला निरंजनच्या मुठीमधून असा प्रकाश झोत झिलावा लागला. प्रेतयोनीतील त्याच्या रूपाला पवित्र शक्तीच्या दाहकतेची झळ लागली. प्रभाकर एखाद्या रानटी डुकरासारखा चिरकत हवेतल्या हवेत उडत अंधारात जाऊन नाहीसा झाला. गौतम, लेट्स गो गौतम. ट्रेन जवळ आली. निरंजन आणि गौतम दोघंही समोरच्या फुटलेल्या विंडशील्डमधून बाहेर पडले. बोनेटवर आदळत घरंगळत पलीकडे जाऊन पडले आणि त्याच वेळामध्ये भरधाव वेगात आलेल्या ट्रेनने निरंजनची कार खेळणीतल्या गाडीप्रमाणे हवेत उडवून लावली. गाडीच्या हवेतल्या हवेत स्फोट झाला. आगीचा भडका उडाला. धुराचा लोट पसरला. सर्वत्र धुक्यात तांबूस प्रकाश पसरला. निरंजन आणि गौतम दोघांच्याही चेहऱ्यावर साक्षात मृत्यूभय तांडव घालत होता. रंध्रातून घाम निघत होता. दोघेही रस्त्यावर कोसळले होते आणि त्यांच्या पुढ्यात मालगाडी अतिशय वेगाने धावत जात होती. त्यांच्या पुढ्यात मालगाडी अतिशय वेगाने धावत जात होती. दोघेही रस्त्यावर कोसळले होते आणि त्यांच्या पुढ्यात मालगाडी अतिशय वेगाने धावत जात होती. मालगाडी अतिशय वेगाने धावत जात होती.